लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात शाईफेकीच्या घटनेवरून आमदारांचा इशारा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. वारकरी आणि हरिभक्त म्हणणाऱ्या संग्राम भंडारे याच्यासह त्यांच्या सहकार्याने लवांडे यांना एका ठिकाणी गाठून त्यांच्या अंगावर काळीशाई ओतली. मात्र मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. संग्राम भंडारेंकडे पिस्तूल होतं, त्याचा धाकही मला दाखवल्याचं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कलम वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच आमच्या मागणीनुसार कलम वाढवण्यात न आल्यास सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. विकास लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, पण खुनाचा प्रयत्न हे कलम लावलेला नाही. आम्ही 2 दिवसात चौकशी करून अधिकची माहिती देतो. जर आमच्या मागणीनुसार कलम लागलं नाही तर आम्ही 2 दिवसांनी सोलापूर हायवेवर रास्ता रोको करू असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच हा हल्लेखोर भोंदू स्वतःला महाराज म्हणवतो, मग शिव्या कशा देतो. वारकरी संप्रदायातले हे घुसखोर आहेत, जे त्यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहणार. आम्ही पोलिसांना तपासासाठी 2 दिवस देतो, नंतर मग आम्ही गप्प बसणार नाही असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथे शाई टाकत असाल, गोंधळ घालत असाल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, अबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचंय की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुके दाखवतात का? बंदुके घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जो घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही. आणि हा कोणी जो भोंदू लागला ना, त्याला मला विचारायचंय की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुला मुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या भोंदूबाबांनी सांगावं. त्याच्याच बरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं. आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तू गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे. आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे बंधू बाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर होते, बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं. हा झोपला होता का दाढीचे केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? त्यामुळे उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं बक्षीस मिळवण्यासाठी असं जर वागत असतील तर हे योग्य नाही, बरं नाही. सकाळपासून आंदोलन सुरू आहे, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अटक करण्याची मागणी. तुम्ही मला सांगा, अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याबद्दल आम्ही, त्यांचं जी घटना घडली त्याबद्दल FIR करा अशी विनंती केली. झाली का या महाराष्ट्रामध्ये मान्य? एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सामान्य लोकांचं काय? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुलींवर, चिमुरड्यांवर त्या ठिकाणी तिथं अत्याचार झाले, काही लोकांना त्याच्या मुलींना मारण्यात आलं, तिथं सुद्धा त्या सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही. श्रीमंताचा आणि पैशावाल्यांना न्याय आणि सामान्य लोक, विचारासाठी लढणारे जे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी तासनतास पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि मग तिथं पोलीस सांगतात हेच घ्या तेच घेऊ नका. अरे हे कोण सांगणार आहे? FIR आम्ही दाखल करणं, आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणं हा आमचा अधिकार आहे. FIR दाखल करून घेणं ती त्यांची ड्युटी आहे. तपास करा, बघा काय होते आणि त्यानंतर तुम्ही तिथं सांगा ना की हे होऊ शकतं आणि होऊ शकत नाही. आधीच कसं तुम्ही काय तिथं भविष्य करणारे बंधू बाबा आहात का पोलीस अधिकारी आहात? त्यामुळे उगाच पोलीस स्टेशन मध्ये अशा पद्धतीने न वागता जे म्हणणे ते तुम्ही स्वीकारून, आता अर्ध पिक्चर बघितलंच ना, इंक टाकताना बघितलेलं आहे, धमक्या देताना बघितलेलं आहे, शिव्या देताना बघितलेलं आहे. आता बंदुक्या दाखवून काय याचं समोर व्हिडिओ समोर येणार आहेत का? लपून ठेवली असेल, दाखवली असेल. याच्या आधी FIR असे झाले नाहीत का? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.